रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। सोबत येथील काही ग्रामस्थ आहेत किंवा हे जे काही कार्यक्रम भरवतात येथील काही ग्रामस्थ आहेत। दादा काय सांगाल तुम्ही, हा कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीचं असतं इथे या ठिकाणी? नमस्कार। श्री खंडेश्वर देवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या वडिलांपासून जी परंपरा चालत आलेली ती परंपरा आमचे आनंदवाडी गावचे ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे भाविक मंडळ असेल, ती पुढे नेण्याचं काम चालू आहे। ह्या परंपरेचं विशेष म्हणजे आमच्या वडिलांनी चालू केलेली परंपरा म्हणजे पेटत्या निखरावरती म्हणजे श्री खंडेश्वर देवाचा आहार या आहारावरती चाललं जातं आणि ते चालत असताना प्रत्येक त्या खंडेश्वर देवाची मनोभावे सेवा करून किंवा त्या दैवतेचं पूजन करून आणि मनोभावानी सगळे भक्त त्या ज्वलंत निखाऱ्यावरती चालतात आणि कुठल्याही प्रकारचा चटका बसत नाही किंवा काही। हे आमच्या देवाचं मुख्यत्व करून एक सत्व आहे या खंडेश्वर देवाचं आणि हा सप्ताह भरपूर दिवसापासून चालत आलेला आहे। त्याचप्रमाणे गेली 42 वर्ष संत श्रीपाद बाबा आसन, संत रामदास बाबा आसन यांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम यज्ञ चालू झाला आणि अखंड हरिनाम यज्ञामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आसन, त्याचप्रमाणे कीर्तनासन, प्रवचनासन असे अनेक प्रकारचे धार्मिक कीर्तन, पारायण किंवा प्रवचन हे या निमित्ताने चालू असतात आणि हा अखंडपणे हा सोहळा चालू आहे। जर वास्तविक पाहिलं तर या आनंदवाडी गावची लोकसंख्या पाहिलं तर फार थोडी लोकसंख्या आहे, परंतु या छोट्या लोकसंख्येच्या गावामध्ये पण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि भक्तीच्या वातावरणामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि एक अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। त्याचप्रमाणे खंडेश्वर देवाचा सोहळा दरवर्षी भरवला जातो आणि आम्हा ग्रामस्थांना आम्ही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जरी बाहेर असलो तरी प्रत्येक ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला भेट देत असतो किंवा उपस्थित राहत असतो। ही एक महत्त्वाची खासियत आहे। धन्यवाद। नमस्कार। या सोहळ्यामध्ये खंडेश्वर देवाचा सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे अखंड हरिनाम यज्ञ या सोहळ्यामध्ये आम्हाला सर्वांना आमचे मार्गदर्शक आनंदभूषण हरिभक्तपरायण गोविंदबुवा गाडगे यांच्या प्रेरणेने चालत आलेला हा सोहळा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने चाललेला हा सोहळा अतिशय थाटामाटामध्ये चालू असतो। या सोहळ्यामध्ये सर्व साधक बंधू अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी होत असतात। या ठिकाणी कीर्तन आणि प्रवचनाचाही लाभ घेण्यासाठी परिसरामधील सर्व साधक बंधू असतात। त्याचप्रमाणे अनेक गावातील जी आमटीचा महाप्रसाद आहे त्या धर्तीवरती आमच्या या आनंदवाडीमध्ये सुद्धा आमटीचा महाप्रसाद होतो आणि त्याचप्रमाणे भाकरी पण या ठिकाणी असतात। तर या आमटी महाप्रसादासाठी अन्नदाते हे प्रत्येक वर्षी नवीन असतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या स्वयंप्रेरणेने त्यांनी आम्हाला अन्नप्रसाद देत असतात। भाकरीसुद्धा आम्ही आमच्या प्रत्येक घरोघर या ठिकाणी बनवून आणलेले असतात। सर्व ग्रामस्थ, सर्व परिसरामधील सर्व पाहुणे मंडळी अतिशय मोठ्या आनंदाने या सोहळ्याला सहकार्य करत असतात। त्या सर्व मान्यवरांचं, त्याचप्रमाणे परिसरामधील तालुक्यामधील सर्व आमदार, त्याचप्रमाणे खासदार हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतात। त्यांचे आमच्या आनंदवाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद आहे त्यांनाही। त्यांचे प्रत्येक वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन लाभत असतं। सुमारे 3 ते 4 हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात। आम्ही पहिल्या दिवशी 2 कढई आमटी करतो आणि दुसऱ्या दिवशी आमची 1 कढईची आमटी असते। या दोनही सर्व खर्च हा एकच अन्नदाता करत असतो आणि त्यांचं या ठिकाणी या वर्षाचे अन्नदाते आहेत गायखेताई यांच्या वतीने या वर्षाचा अन्नप्रसाद आहे।